मित्रांनो नमस्कार, मी श्याम चटप। आज बघितलं की ही पेरूची बाग, एका वर्षाची बाग आहे हे मित्रांनो। आणि एका वर्षाच्या बागेमध्ये एका मराठवाड्यामध्ये दुष्काळी भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ही बाग आपण, केस तालुक्यामध्ये ही बाग खडकावरच्या एकदम रानामध्ये ही बाग आपण फुलवली आहे। याच्यामध्ये कष्ट खूप सारं होतं, परिश्रम खूप होते। येईल का नाही बाग, येईल का नाही, ह्या खूप सारे प्रश्न पडलेले होते। पण एक 20-30 गुंठ्यामध्ये आपण उत्पन्न तरी काय घेणार? एक ऊस घेणार, सरासरी 90,000चा ऊस, 3,000 भाव, 30 टन ह्याच्यामध्ये सरासरी आजपर्यंत 25च्या पुढे गेलंच नाही आपण, तरी बी 30 टन धरू। ह्या अनुषंगानं 90,000 रुपये झाले, त्याच्यामधले 20-25,000 रुपये त्याच्यामधले त्या ऊसाचं मेंटेनन्स। मग 30 गुंठ्यामध्ये काय येणार दुसरं? म्हणून आपण एक थोडंफार एक पश्चिम महाराष्ट्राचा आदर्श घेऊन ही एक पेरूची बाग लावली। याच्यामध्ये खूप सारं कष्ट होतं, हीच मनामध्ये देखील प्रश्न खूप सारे होते की बाग येईल का नाही, ही बाग येईल का नाही, नेमकं ह्याच्यामध्ये नाही आले तर लोक हसतील का, असे अनेक प्रश्न मनाला भिडत होते। पण एक सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे, ह्या ध्येयानं आपण ही बाग लावली। याच्यामध्ये कोणाची कन्सल्टी नाही किंवा कुठला मास्टर नाही, हे फक्त घरच्या घरी ही बाग आपण लावलेली बघू शकतात। आणि इतका सारा असा प्रत्येक झाडाला 50 फॉर्म बसलेला आहे, 45 ते 50 फॉर्म बसलेला आहे। आणि एका महिन्यामध्ये ही बाग हार्वेस्टिंग होणार आहे। म्हणजे एवढं सांगायचं की कठीण कष्ट घेतल्याच्या नंतर यश नक्कीच येतं। तेच आपण पुन्हा एकदा येणाऱ्या काळाला नक्कीच 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही बाग हार्वेस्टिंग होईल। आणि ह्याच्यामध्ये पैसे किती झाले, माल किती टनीत निघालं, हे आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। धन्यवाद।